नमस्कार मित्रांनो, हा नमस्कार. आज आपल्याकडे एक नवीन केस आलेली आहे. त्या केस बद्दल मला असं थोडंसं वाटलं की आपल्यासोबत ती डिस्कस करावी. आज जे आपल्याकडे पेशंट आले आहे, पेशंट लातूरवरून आले आहे. तर आज आपण थोडंसं पेशंटकडून थोडी माहिती घेऊया. त्यानंतर पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. बाबा नमस्कार. नमस्कार. काय काय त्रास होतो बाबा तुम्हाला? त्रास पाठ दुखती, कंबर दुखती, एक फुबा दुखतो आणि 10 वर्षापासून मला त्रास आहे. म्हणजे काकांना 10 वर्षापासून पाठदुखी, कंबरदुखी, खुब्यामध्ये वेदना होणं यासारखा त्रास पेशंटला 10 वर्षापासून होत आहे. बरेच दवाखाने केलो परंतु कुठं काही गुण आला नाही. अच्छा, म्हणजे बाबांनी बरेच दवाखाने केले आहेत परंतु बाबाला कोणताही गुण आलेले नाही. तर मित्रांनो, याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट आहे. बाबांना वातदोष आणि अग्निदोष हे दोन प्रॉब्लेम आहेत. हे कसे ओळखायचे मी तुम्हाला सांगतो. हे जे पेशंट आहे, या पेशंटला व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर ज्यावेळेस मी पेशंटला दाब देणार आहे, ज्यावेळेस मी पेशंटच्या हातापायाला कुठं दाबणार आहे, अशा पेशंटला दाबल्यानंतर ढेकर येतात. ठीक आहे, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. हे बघा, पेशंटला मी फक्त थोडंसं प्रेशर दिलं, पेशंटला हे बघा, हे जे आहे हा वात. याचा अर्थ पेशंटच्या शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढलेलं आहे, खूप जास्त वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट अग्निदोष आहे. अग्निदोष म्हणजे पेशंटच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. बाबा तुम्हाला पोट साफ होतं का? होत नाही. नॉर्मल. कधीपासून होत आहे? हे 10 वर्षापासूनचा त्रास आहे मला. 10 वर्षापासून. 10 वर्षापासून पोट साफ होत नाही. ठीक आहे. पोट ताप होत नाही, गॅस धरतय. म्हणजे पोटामध्ये वारंवार वारंवार गॅस असल्यामुळे पचनक्रिया बरोबर चालत नाही. पचनक्रिया चालत नाही. या पेशंटला वात दोषामुळे अग्निदोषाचं सुद्धा प्रमाण झालं आहे, अग्निदोषाचा सुद्धा प्रभाव झालेला आहे. अशा पेशंटमध्ये पोट साफ न होणं, पोटामध्ये गॅस होणं, पोट डांबरणं यांसारखी प्रक्रिया पेशंटमध्ये होत असते. आणि ज्यावेळेस आपण पेशंटला कंप्रेस करतो त्यावेळेस हा जो वायू आहे, हा वायू सर्वत्र पसरतो आणि सर्वत्र पसरल्यानंतर हा वात दोष ढेकरच्या स्वरूपात बाहेर येतो, गॅसच्या स्वरूपात बाहेर येतो. तर अशा पेशंटमध्ये वात शामक औषधी देणं किंवा वात शामक उपचार करणं हा फक्त प्रभावशाली उपचार आहे. एवढा जरी उपचार केला तरी पेशंटचं जवळपास 80 ते 90% दुखणं जो आजार आहे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त वात दोषावर ट्रीटमेंट करणे, त्यानंतर अग्निदोषावर ट्रीटमेंट करणे, हे जर केलं तरी देखील पेशंट पूर्णपणे बरं होऊ शकतं. तर आजपासून आपण पेशंटची ट्रीटमेंट चालू करणार आहोत आणि लवकरच यांचा जो रिझल्ट वाला व्हिडिओ आहे तो पण मी लवकरच पोस्ट करेन. धन्यवाद.